हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवली होती मस्त अशी चटपटीत चमचमीत टोमॅटोची शेव. त्यासाठी इथे 4 असे लाल टिचूक टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता 4-5 मिनटं हे टोमॅटो आपल्याला साल निघेपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत. टोमॅटो शिजले गेलेले आहेत, सालही अगदी सहजपणे निघली जाते. सर्व टोमॅटो व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि मिक्सरमधून याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. बारीक अशी याची प्युरी करून घ्यायची. चला, प्युरी तयार आहे. आता चाळणी घ्यायची आणि चाळणीमधून ही प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. वरती चोथा जास्तीचा असला तर तुम्ही परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि परत एकदा गाळून घ्या. तयार आहे आपली टोमॅटोची प्युरी. आता परातीमध्ये 2 मोठ्या वाटी बेसन घेतलं. व्यवस्थित बेसन चाळून घ्यायचं. बेसन चाळून झालं की त्यामध्ये टाकायचं 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा ओवा हाताने कुस्करून टाकायचा. कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आणि ह्या तेलामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाण्याची जर गरज लागत असली तर आवश्यकतेनुसार तुम्ही वापरू शकता. चला, तयार आहे पीठ आपलं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता नेहमीप्रमाणे साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं. मळलेलं पीठ त्यामध्ये टाकायचं. इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच तापत ठेवलेलं आहे. तेल नीट तापलं की नाही ते पाहायचं आणि मोठ्या आचेवरतीच ही शेव आपल्याला तेलामध्ये पाडून घ्यायची आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि व्यवस्थित सर्व शेव आपल्याला तळून घ्यायची आहेत. सगळी शेव व्यवस्थित तळून झाली की एका कागदावरती ही शेव आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही बघताल टोमॅटोचा रंगही याला सुरेख आलेला आहे. चवही अप्रतिम लागते. इथे तुम्ही तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. मी लहान मुलांच्या हिशोबाने केलेले आहे. नक्की ट्राय करून पहा. आता थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही शेव भरून ठेवा. 1 महिना आरामात टिकते. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तयार आहे आपली टोमॅटोची चमचमीत चटकदार अशी शेव.